सोलापूर शहर मध्ये आडम मास्तरांसाठी सोडणार की प्रणितींचा उत्तराधिकारी शोधणार? सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या 74,000 मतांच्या फरकांनी विजयी झाले आहेत। त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलेला दावा खरा असेल तर काँग्रेस पक्ष सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आडम मास्तरांसाठी सोडणार का असा सवाल उपस्थित होत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या विजयाची हॅट्रिक रोखताना आमदार राम सातपुते यांचा दणदणीत मतांनी पराभव केला। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी इंडिया आघाडीचा घटक पक्ष या नात्याने काँग्रेसला पाठिंबा दिला होता। पाठिंब्यासाठी खुद्द प्रणिती शिंदे ह्या आडम मास्तर यांच्या कार्यालयात गेल्या होत्या। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देताना माजी आमदार आडम यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ विधानसभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी केली होती। त्याबाबत माकपचे सचिव सीताराम येचुरी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे। त्या चर्चेत काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याचे मान्य केले आहे असा दावा केला होता। मात्र काँग्रेसकडून त्यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते। प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर आता सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा विजय पुन्हा चर्चेत आला आहे। विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी आहे। लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा एकत्रितपणे मतदारसंघाच्या वाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे। खुद्द माजी आमदार आडम मास्तर यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले होते। काँग्रेस आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडेल या भ्रमात राहू नका। या मतदारसंघातून आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे सांगितले होते। काँग्रेसकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना शिंदे सोलापूर शहर मध्य माकपला खरंच सोडणार का असा प्रश्न आहे। माकपकडून माजी आमदार आडम मास्तरी उमेदवार असतील, मात्र काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मारामारी असताना हक्काचा मतदारसंघ ते आडमांना सोडतील का याची चर्चा रंगली आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत तरी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही। एमआयएमचेही शहर मध्यकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीत भाजपनेही या मतदारसंघात काँग्रेसच्या बरोबरीने मते घेतली आहेत। त्यामुळे भाजप ही जागा लढवणार की मागील निवडणुकीप्रमाणे मित्रपक्षाला सोडणार याची उत्सुकता असणार आहे। मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लिम समाज लक्षात घेऊन एमआयएमचेही शहर मध्यकडे लक्ष असणार आहे। एमआयएमने यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा चाचपणी करण्याची शक्यता आहे। घरमालकांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकरू ठेवत असताना त्या भाडेकरूची माहिती आतापर्यंत ज्या लोकांनी जर दिली नसेल ती 7 दिवसामध्ये त्यांचं घर भाडे करार, त्यांचा ओळखपत्र, त्यांचे फोटो, त्यांना ओळखणारे इतर साक्षीदार यांची माहिती 7 दिवसाच्या आत आळेफाटा पोलीस स्टेशनला देणे गरजेचं आहे। तसे त्यांनी 7 दिवसात जर दिले नाही तर त्यांच्यावर आम्ही 188 प्रमाणे कारवाई करणार आहोत। तसेच जे नवीन भाडे करार करणार आहे आणि त्या पद्धतीने ते केल्यानंतर ती सुद्धा माहिती त्यांनी 7 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे। धन्यवाद। आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये याचे बंधनकारक आहे। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण जिल्ह्याचा विस्तार पाहता ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे। त्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांनी CRPC 1974 काही अन्वये कलम 144 अन्वये काही याला प्रतिबंध केलेला आहे काही गोष्टींना। त्याच्यामध्ये घर भाडे घर देताना घर भाडं मालकाचं काम, जुनी वाहने खरेदी करतानाचे काम आणि ड्रोन वापरतानाचे कामे, यामध्ये जे घर मालक आहे त्याने भाडेकरू ठेवत असताना सदर भाडेकरू बाबतची इत्थंभूत माहिती, त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याला ओळखणारे लोक, त्याचा फोटो, आधार कार्ड हे सर्व 7 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे। जर असं काही केलं नाही तर IPC 188 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। तसेच जे जुने वाहन खरेदी करतात आणि ते विकले जातात आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड ठेवलं जात नाही, तर अशा जुन्या वाहनांचं पूर्ण इंजिन नंबर, चेसिस नंबर, त्याचा मालक, त्याचा RTOचे कागदपत्र
याची सर्व माहिती त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे. अशा प्रकारे जर कोणी जुन्या वाहनाची खरेदी विक्री करत असताना उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 188 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आपण पाहिलं की मागील 2 आठवड्यात काही ठिकाणी रात्रीचे ड्रोन फिरत होते आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्या अनुषंगाने पण आदेश जारी केलेले आहेत की जर अशा कुठल्याही प्रकारचा ड्रोन कोणाला वापरायचा असेल तर त्याची पूर्व परवानगी आगाऊ माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे. जर अशा प्रकारे जर कोणी त्याच्यामध्ये हयगय केली तर त्यांच्याकडे IPC 188 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्या माध्यमातून हे सांगतोय की घर मालकांनी आपले भाडेकरूंची माहिती, आपल्या गाडीवाल्यांनी जुनी वाहनं नवीन वाहन यांच्याबाबतची माहिती आणि ड्रोन मालकांनी ड्रोन वापरण्याची कार्यपद्धती याबाबत सर्व माहिती घेऊन पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे. याचं जर का उल्लंघन केलं तर CRPC 144 प्रमाणे जे कलेक्टरांनी आदेश केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचं आदेशाचं उल्लंघन झाल्याने IPC 188 प्रमाणे गुन्हे दाखल होतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. याच्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी CRPC 173 कलम 144 प्रमाणे या 3 गोष्टीवर प्रतिबंध घातलेला आहे. हा प्रतिबंध आहे हा पुढील तुमचा जोपर्यंत याच्यामध्ये नवीन आदेश येत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू चालू राहणार आहे. भाडेकरूंनी माहिती 7 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. भाडेकरूंनी घरमालकाला दिल्यानंतर त्याचं करारनामा, त्याचं ओळखपत्र, त्याचं आधार कार्ड, त्याला ओळखणारे 2 माणसं याची सर्व माहिती पोलीस स्टेशनला 7 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.